नमस्कार. तर आज आपण क्लासिफिकेशन ऑफ CNC मशीन आणि टाईप्स ऑफ CNC मशीन याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण क्लासिफिकेशन बघू. तर आता क्लासिफिकेशनमध्ये अकॉर्डिंग टू नंबर ऑफ ॲक्सिस, आता आपल्या मशीनला ॲक्सिस किती आहेत त्याच्यावरच आपण टाईप्स किंवा आपलं मशीनचं क्लासिफिकेशन ठरवत असतो. त्याच्यामध्ये पहिला आहे 2 ॲक्सिस मशीन. 2 ॲक्सिस मशीनमध्ये CNC मशीन. आता CNC मशीनला 2 ॲक्सिस असतात, हे आतापर्यंत आपण शिकतच आलेलं आहे. तर ह्याला ॲक्सिस कुठले कुठले आहेत बघा, एक्स आणि झेड हे दोन हे जे मेन ॲक्सिस आहेत. त्याच्यानंतर आहे 3 ॲक्सिस मशीन. आता 3 ॲक्सिसमध्ये VMC मशीन आहे आपली. VMCमध्ये 3 ॲक्सिस असतात, एक्स, वाय आणि झेड. लॉंगिट्युडनलसाठी एक्स, व्हर्टिकलसाठी वाय आणि अप आणि डाऊनसाठी झेड. तुम्ही इथं स्लाईडमध्ये बघू शकताय, तुम्हाला दिसत असेल. इथं खाली पण आहे कॉलम वगैरे, इथं व्यवस्थित त्याच्यामध्ये एडिटिंग करून एक्स वाय झेडचं असं आपण याला टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आहे अकॉर्डिंग टू नंबर ऑफ ॲक्सिसमध्ये मल्टी ॲक्सिस मशीन. तर मित्रांनो, मल्टी ॲक्सिस मशीनमध्ये हे आत्तापर्यंत जे काय आपण 3 ॲक्सिस बघितलो एक्स, वाय आणि झेड, याला सोडून त्याच्यामध्ये अजून प्लस ॲक्सिस जर असेल तर आपण त्याला मल्टी ॲक्सिस मशीन म्हणत असतो. जे की 4 ॲक्सिस असेल, 5 ॲक्सिस असेल, 6 ॲक्सिस असेल, 7 असेल, 8 असेल, जे काय असेल ते मल्टी ॲक्सिस. मल्टी म्हणजेच 3पेक्षा जास्त. 3पर्यंत तरी तुम्हाला माहीतच आहे, पण 3पेक्षा जास्त जर ॲक्सिस असेल तर त्याला आपण मल्टी ॲक्सिस म्हणत असतो. तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेगवेगळे मशीनचे मी याच्यामध्ये स्लाईड ॲड केलेलं आहे. इथे एक रोटरी टेबल आहे बघा खाली, ह्याला आपण 4th ॲक्सिस मशीन म्हणू शकतो. हे VMCचं आहे, एक्स वाय झेड प्लस ए किंवा बी असं 2 ॲक्सिस त्याला आपण ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर इथंसुद्धा मल्टी ॲक्सिस आहे, इथंसुद्धा मल्टी ॲक्सिस आहे. मल्टी म्हणजे हे 3 प्लस अजून त्याच्यामध्ये 1 किंवा 2 ॲक्सिस जर असेल तर आपण त्याला मल्टी ॲक्सिस मशीन म्हणत असतो. आता आपण एक ह्याचा व्हिडिओ बघू. बघा, 3 ॲक्सिस मिलिंग, ह्याचं वाय ॲक्सिस आहे, असं झेड ॲक्सिस. अप आणि डाऊनसाठी आपण झेडचा यूज करत असतो. त्याच्यानंतर लॉंगिट्युडनलसाठी आपण एक्सचा यूज करत असतो, व्हर्टिकलसाठी वायचं यूज करत असतो. हे एक्स वाय झेड तरी आपले बेसिकली हे 3 ॲक्सिस आहेतच, पण त्याला सोडून जरी जे एक्स्ट्रा आहे, आता इथं बघा ए ॲक्सिस दिसत असेल तुम्हाला. ए म्हणजेच आपण त्याला रोटेट करत असतो. अँगलमध्ये आपल्याला जर रोटेट करायचं असेल तेवढ्याच अँगलमध्ये तर करू शकतो. त्याच्यानंतर 5 ॲक्सिस मिलिंग मशीनच आहे हे सुद्धा. बघा, एक्स वाय झेड हे असणारच आहे, हे 3 ॲक्सिस प्लस त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा. आता बघा या ठिकाणी बी ॲक्सिस आहे, एक्स वाय झेड प्लस BC असं टोटल 5 ॲक्सिस मशीन आपण याला म्हणू शकतो. टोटल 5 ॲक्सिस मशीनमध्ये हे अशा पद्धतीने हे जॉब होतं आहे याच्यामध्ये. त्यालाच आपण मल्टी ॲक्सिस मशीन म्हणू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपले हे ॲक्सिसचे मशीन्स आहेत वेगवेगळे, जे की आपण बघत आहोत. 2 ॲक्सिस, 3 ॲक्सिस, त्याच्यानंतर मल्टी ॲक्सिस. त्याच्यामध्ये 4 असू दे, 5 असू दे, 6 असू दे, 3पेक्षा जास्त जर असेल तर आपण त्याला मल्टी ॲक्सिस मशीन म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे टाईप्स ऑफ CNC मशीन. तर मित्रांनो, बेसिकली हे 4 टाईप्स आपण इंडस्ट्री एरियामध्ये जास्त करून बघत असतो. याला सोडूनसुद्धा अजून भरपूर काही मशीन्स आहेत जे इंडस्ट्री एरियामध्ये यूज केलं जातं. तर हे मेनली 4 मशीन्स आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे CNC मशीन. हे तरी तुम्हाला माहीतच आहे. CNCचं फुल फॉर्म आहे कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल. याला 2 ॲक्सिस असतात, 2 ॲक्सिसमध्ये आपण CNC मशीनमध्ये काम करत असतो. त्याच्यानंतर आहे VTL. आता VTL म्हणजे काय बघा, व्हर्टिकल टर्निंग लेथ. जसं CNC आहे सेम तसंच याच्यामध्ये काम चालत असतं. फक्त जे मोठे जॉब आहेत, अवजड जॉब आहेत, जे जास्त वजनचे जॉब आहेत किंवा जास्त डायमीटरचे जॉब असतील, ते आपण या VTL मशीनवर करत असतो. म्हणजे याचं स्पिंडल कसं व्हर्टिकल पोझिशनमध्ये असतं, म्हणून याला आपण व्हर्टिकल टर्निंग लेथ असं म्हणत असतो. यालासुद्धा 2च ॲक्सिस आहेत. जसं CNCला 2 ॲक्सिस आहेत, सेम टू सेम तसंच यालासुद्धा 2 ॲक्सिस आहेत. फक्त हे व्हर्टिकल मशीन आहे, म्हणजे आपण मोठमोठे जॉब, अवजड जॉब वगैरे ह्याच्यावरती करू शकणार आहोत. त्याच्यानंतर आहे VMC मशीन. VMCचं फुल फॉर्म बघा, व्हर्टिकल मशीनिंग सेंटर, म्हणजेच आपले हे VMC मशीन.
तर याच्यामध्ये बेसिकली 3 ॲक्सिस असतात, एक्स वाय झेड, आता तुम्ही बघितलात. आणि त्याला सोडून अजून एक्स्ट्रा जर ॲक्सिस म्हणजे मल्टी ॲक्सिस जर आपल्याला VMC पाहिजे असेल, तेही आपल्या इंडस्ट्री एरियामध्ये अवेलेबल असतात, जे की ए बी अजून प्लस त्याला 2 ॲक्सिस त्याच्यामध्ये असू शकतात. त्याच्यानंतर आहे HMC म्हणजेच हॉरिझॉन्टल मशीनिंग सेंटर. मित्र हो, जसं VMC आहे तसंच सेम HMC आहे. फक्त ह्याचं काय बघा, VMC हे व्हर्टिकल आहे आणि HMC हे हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे ह्याच्यावर सुद्धा आपण मोठमोठे जॉब चारही बाजूस आपल्याला जर मशीनिंग करायचं असेल तर आपण या HMC मशीनवरती करू शकतो. या बेसिकली 3च ॲक्सिस असतात, एक्स वाय झेड. या तिन्ही ॲक्सिसचा आपण यूज करून याच्यावरती मशीनिंग करू शकतो. तर हे अशा पद्धतीने क्लासिफिकेशन आणि टाईप्स आहेत आणि ह्याचं प्रॅक्टिस करा. आपल्याला फक्त CNCच लागणार आहे या कोर्समध्ये, तर CNCकडे आपलं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे, थँक्यू.